व्हॉट इज सीट मॅट्रिक्स? तर बघा, सीट मॅट्रिक्स म्हणजे एकदम सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल, एका कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला 60 जागा जर देण्यात आलेल्या आहे, तर त्या 60 सीट्स कशा प्रकारे डिवाइड करण्यात येणार आहे ॲज पर युअर कॅटेगरी और सीट टाईप. सिंपल, जनरल ओबीसी, यल ओबीसी, जनरल ओपन, यल ओपनला किती जागा देण्यात आल्या आहे, पीडब्ल्यूडीला, डिफेन्सला किंवा ऑर्फनला किती जागा आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. सेकंड, आपल्याला एखाद्या कॉलेजबद्दल जर समजा थोडंसं शंका असेल की हे कॉलेज खरंच मान्यता प्राप्त आहे की नाही, तशा वेळेस आपण त्या पीडीएफ फाईलमध्ये अजून एकदा क्रॉस कन्फर्म करून घेऊ शकतो. आणि काही कॉलेजेसमध्ये नवीन ब्रँचेस आलेले असतात, जसं की AIML, AIDS, सायबर सिक्युरिटी, तर ते सुद्धा आपण बघू शकतो की कोणत्या कॉलेजला आलेलं आहे, त्याला किती सीट्स देण्यात आलेल्या आहे. तर थोडंसं आपल्याला रेफरन्स घेण्यासाठी किंवा माझा कॉलेजमध्ये कुठं नंबर लागू शकतो ॲज पर द सीट्स अवेबिलिटी, हे आपल्याला माहित होते. सोबतच आपण कॉलेजची ऑथेंटिसिटी चेक करू शकतो आणि आपल्याला एक रेफरन्स अंडरस्टँडिंग येते ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना. आणि तिथून आपल्याला ब्रँचचा कोड, इन्स्टिट्यूटचा कोड सुद्धा घेता येतो, जो की फार करेक्ट इन्फॉर्मेशन सोर्स आहे असं म्हणता येईल, किंवा प्रायमरी डेटा आहे त्याच्यातूनच आपण घ्यायला पाहिजे. आणि बाकी अजून पण काही बेनिफिट असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. विश यू ऑल द बेस्ट.